व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिय या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. 4 डिसेंबर 2025 रोजी दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीनिमित्त अनेक स्वामी भक्त हे श्री गुरुचरित्राच्या पारायणासाठी बसलेले आहेत. 28 नोव्हेंबरपासून गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात झालेली आहे. 4 डिसेंबरला ह्या पारायणाचा 7वा दिवस येतो. तर पारायणाचं उद्यापन कधी करायचं किंवा पोती हलवणे, पोतीला नैवेद्य दाखवणे हे सर्व कधी करायचं किंवा करायचं ह्याच विषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर अशी माहिती देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. दत्त जयंतीनिमित्त आपण ज्या पण आधी आपल्या घरामध्ये सेवा करतो त्या सेवा खूप प्रभावी असतात आणि अनेक स्वामी भक्तांनी कोणी 21 दिवसाच्या सेवा केल्या असतील, कोणी 11 दिवसाच्या केल्या किंवा काही स्वामी भक्तांना काही करणे शक्य झालं नाही, त्यांनी त्यांच्या घरामध्ये 1 दिवसात तरी श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायणसुद्धा नक्कीच केलं असेल. अजूनसुद्धा ज्या स्वामी भक्तांना काहीच करणं शक्य झालेलं नाही दत्त जयंतीनिमित्त, त्यांनी केंद्रामध्ये मठामध्ये जावा. कारण श्री गुरुचरित्र पारायणचा सप्ताह जो आहे त्या सप्ताहामध्ये अखंड नामजप यज्ञ 16 हा आपल्या केंद्रामध्ये सुरू असतो. आपल्या केंद्रामध्ये प्रहरीच्या सेवासुद्धा असतात आणि फक्त प्रहरीच्या सेवा करतो त्या स्वामी भक्ताला श्री गुरुचरित्र या प्रभावी ग्रंथाचं पारायण वाचल्यानंतर जेवढं पुण्य, जेवढं फळ मिळतं तेवढंच फळ, जेवढंच पुण्य हे प्रहरीच्या सेवेमधून सुद्धा मिळतं. यासाठी ज्यांना काहीच करणं शक्य झालं नाही त्यांनी नक्कीच प्रहरीची सेवा केंद्रामध्ये जाऊन करा. अजून प्रहरीची सेवा ही 2 दिवस नक्कीच केंद्रामध्ये आहे. त्यांनी घरामध्ये पारायण केलेलं आहे बघा. त्यांनी सुद्धा पोतीचे सांगता किंवा उद्यापन कधी करायचं, पोती कधी हलवायची आणि सामूहिक पद्धतीनं जे पण केंद्रामध्ये सुद्धा पारायणला बसलेले आहेत तर त्यांनी कधी करायची. तर बघा, दत्त जयंती 4 डिसेंबरला आहे. पहिल्यांदा तुम्हाला एक विषय मी सांगते. ज्या वेळेला आपण आपल्या घरामध्ये इतर वेळेला श्री गुरुचरित्र प्रभावी ग्रंथाचं 7 दिवसाचं पारायण करतो, इतर वेळेला म्हणजे कोणता पण एखादा महिना की ज्या महिन्यामध्ये आपण 7 दिवस पारायणला सुरुवात करू शकतो. तर असं जेव्हा तुम्ही करता तेव्हा पारायणचा जेव्हा 7वा दिवस येतो ना त्यावेळेला आपल्याला उद्यापन सांगता ही 7व्या दिवशीच करायचे असते. किंवा गुरुपौर्णिमेनिमित्त आपण केंद्रामध्ये सुद्धा पारायणासाठी 7 दिवसाच्या बसतो किंवा घरामध्ये सुद्धा पारायण करतो. तर त्यावेळेला सुद्धा पारायणची सांगता उद्यापन हे 7व्या दिवशीच येतं. सकाळी आपण 7व्या दिवशी पोथी वाचन करतो आणि पारायणचं उद्यापन करून घेतो. पण दत्त जयंतीनिमित्त जो पण सप्ताह असतो बघा श्री गुरुचरित्र पारायणचा किंवा घरामध्ये आपण 7 दिवसाचं पारायण करतो तर त्या पारायणचं उद्यापन, त्या पारायणची सांगता, त्या पारायणचं पोती हलवणं हे सर्व आपल्याला 8व्या दिवशी करायचं असतं. कारण दत्त जयंतीचा 7व्या दिवशी दत्त जयंती आलेली आहे आणि पारायणचा शेवटचा दिवस हा 7वा दिवस आणि त्या दिवशीच दत्त जयंती आहे. तर त्या दिवशी आपल्याला दत्त महाराजांचा उपवास करायचा आहे आणि उपवास करून आपल्याला हा उपवास दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सोडायचा दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. आपलं अंगण झाडून घ्यायचं आहे. अंगणामध्ये एक छोटीशी रांगोळी काढायची आहे. कारण अंगण आपलं सुशोभित असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही दररोज तुमच्या अंगणामध्ये एक छोटीशी तरी रांगोळी नक्कीच काढत जावा. त्यानंतर आपल्याला त्या दिवशी आता गुरुवारसुद्धा आहे, मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारसुद्धा आहे म्हटल्यानंतर उंबरट्याचं हळदीचं लेपन करायचं, पूजन करून घ्यायचं, हळदी कुंकू व्हायचं आणि छोटीशी उंबऱ्यावरसुद्धा रांगोळी काढून घ्यायची. त्यानंतर आता स्वामींचा गुरुवार आहे, दत्त जयंती आहे, मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे. तर ह्या दिवशी आपल्या घरामध्ये स्वामींची जर मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक कंपल्सरी झाला पाहिजे. दत्त जयंती वर्षातून एकदाच येते आणि तुम्हाला इतर वेळेला काही सेवा करणं शक्य होत नाही, पण ह्या दिवस तरी महत्त्वाची सेवा असते. तुम्ही चुकू नका. तुमच्या घरामध्ये मूर्ती जर असेल ना, दत्त महाराजांची जरी मूर्ती असेल, आपल्या स्वामींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर अभिषेक झालाच पाहिजे. अजून एकदा सांगते की प्रत्येक स्वामी भक्तांना आपल्या घरामध्ये हिना अत्तर नक्कीच आणून ठेवा. हिना अत्तर स्वामींना विशेष प्रिय आहे. तर हिना अत्तर लावून घ्यायचं. जर स्वामींचा फोटो असेल बघा, आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो आहे तर फोटोची सेवा त्या दिवशी कशी करायची आहे तर फोटोसुद्धा आपल्याला स्वच्छ पाण्यानं पुसून घ्यायचा आहे. फोटोला सुद्धा हिना अत्तर लावायचं, अष्टगंध लावायचं, सर्व देवांना बाकीचे आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आणि देवाला त्यांची पूजन करायचं. एवढं आपल्याला सकाळी लवकर उठून सर्व गोष्टी करून घ्यायच्यात. त्यानंतर घरामध्ये आपल्याला सकाळी लवकरच म्हणजे 12च्या आधीच आपल्याला पोथी वाचन पूर्ण करायचं आहे. 7व्या दिवशी दत्त जयंती दिवशीची जे पोथी वाचन आहे तुमचं म्हणजे लास्टचं जे पोथी वाचन आहे ते तुम्हाला लवकर पठण करून घ्यायचे. म्हणजे 10:30 किंवा 10च्या आधीच तुम्हाला वाचून घ्यायचं आहे लवकर त्या दिवशी. कारण त्याच्यानंतरच्या ज्या सेवा आहेत दत्त जयंतीच्या ह्या सेवा खूप महत्त्वाच्या आणि त्या सेवासुद्धा आपल्याला जाऊन केंद्रामध्ये करायच्या आहेत. तर बघा, त्या दिवशी काय करायचं, सकाळी लवकर उठायचं. 7 दिवसाचे जे अध्ययन आहे ते आपल्याला लवकर तिथे बसून जागेवरती पठण करून घ्यायचे आहेत.
अध्ययन पठण झाल्यानंतर पुन्हा नमस्कार करायचा. पोतीला जे एखादं फळ दाखवत असेल तुम्ही किंवा तुमच्या घरामध्ये दूध किंवा साखर दाखवतो तो नैवेद्य दाखवून घ्या. त्यानंतर तुम्हाला दिवसभर केंद्रामध्ये जाऊन प्रहरीच्या सेवा या नक्कीच करायच्या अखंड सुरू आहेत. त्या दिवशीचा दिवस म्हणजे उद्याचा दिवस दिवसभर असणार आहे आणि शुक्रवारी आपल्याला पारायणची सांगता करायचं आहे, पारायणचं उद्यापन करायचं आहे. यासाठी तुम्ही जो लास्टचा प्रहरचा दिवस आहे तो दत्त जयंती दिवशीचाच आहे. त्यासाठी महिलांनी ज्या पण महिलांच्या राहिल्या असतील त्यांनी नक्कीच 1-2 तास तुम्ही प्रहरच्या सेवा नक्कीच केंद्रामध्ये जाऊन करा. प्रहरच्या सेवेचं महत्त्व अनुभव खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत. तर आता तुम्हाला सांगते की पारायणची सांगता ज्या दिवशी आपण सकाळी करणार त्या दिवशी काय करायचं, नैवेद्य किती करायचे आहेत आणि नैवेद्य कोणता असा नैवेद्य एक बनवायचा आहे की तो नैवेद्य आपल्या स्वामींना खूप प्रिय आहे बघा. तर आता मी असं म्हणत नाही की तुम्ही हे नैवेद्य दाखवले म्हणजे स्वामी महाराज तुमचा नैवेद्य स्वीकारणार आहेत. तर बघा आपण जेव्हा 7 दिवसाचं पारायण घरामध्ये केलेलं आहे, स्वामींचं सर्व नियम अटी पाळून केलेलं आहे, सर्व गोष्टी आपण ज्या असतील त्या सर्व पाळलेल्या आहेत आणि हे 7 दिवसाचं पारायण आपल्या घरामध्ये केलं असेल. काही महिलांनी सामूहिक पैठण केलेलं असेल. जयंती आहे दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी 8व्या दिवशी त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं. लवकर उठल्यानंतर काय करायचं, आपलं पोथी वाचन जे असेल ते आपण 7व्या दिवशी म्हणजे दत्त जयंती दिवशी करून घेतलेलं असतं. त्यामुळे त्या दिवशी लवकर उठून काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, नेहमीप्रमाणे अंगण वगैरे झाडायचं, छोटीशी रांगोळी काढायची, उंबऱ्यांचं पूजन करायचं, सगळ्या देवांची पूजा करून घ्यायची. त्या दिवशी पहिल्यांदा तुम्ही पूजा करून घेतल्यानंतर आता आपण घरामध्ये जर पारायण करत असेल तर घरामध्ये मी सांगेल ते नैवेद्य बनवायचे आहेत. किंवा तुम्ही जर केंद्रामध्ये पारायणला बसला सामूहिक पद्धतीनं तर केंद्रामध्ये जे नैवेद्य असतात ते मेन जे असतात बघा केंद्रामधले ते दाखवतात. पण तुम्ही घरी सुद्धा जर पारायण केलं असेल तर घरी अशा पद्धतीनं नैवेद्य बनवा आणि पोतीला वगैरे स्वामींना सर्वांना नैवेद्य दाखवा. तर आता तुम्हाला सांगते जे स्वामीभक्त केंद्रामध्ये सामूहिक पद्धतीनं बसलेत ते केंद्रामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं पारायणची सांगता उद्यापन करायचं आहे. त्यांनी जसं सांगतील तसं आपल्याला सर्व गोष्टी करायच्या आहेत आणि आपल्या पोती वगैरे असतील ते हलवायच्या आहेत. तर तिथं केंद्रामध्ये कसं असतं, केंद्रामध्ये एक असा नैवेद्य बनवतात की ते सर्वांमार्फत स्वामींना वगैरे दाखवला जातो. तर ते केंद्रामध्ये झालं. पण घरामध्ये जर आपण बसलो असतो घरामध्ये आपल्याला एकूण 4 नैवेद्य काढायचे असतात. आता दत्त जयंतीचा उपवास आपण 4 डिसेंबरला दिवसभर दत्त जयंतीचा उपवास पकडायचा आहे आपल्याला आणि शुक्रवारी आपल्याला 8व्या दिवशी उद्यापन करताना स्वामींना पोतीला नैवेद्य दाखवायचा. सर्वांना नैवेद्य दाखवून आपल्याला आपला उपवास तो सोडायचा असतो. तर असा उपवास करायचा आपल्याला. दत्त जयंतीचा दिवसभर उपवास करायचा आणि शुक्रवारी उपवास सोडायचा. नैवेद्य आपल्याला एकूण 4 नैवेद्य करायचे आहेत. एक नैवेद्य आपल्या कुळदेवीचा करायचा आहे, दुसरा नैवेद्य आपल्या स्वामींना करायचा आहे, तिसरा नैवेद्य आपल्याला दत्त महाराजांच्या मूर्तीला किंवा फोटोला दाखवायचा आहे आणि चौथा नैवेद्य आपल्या ग्रंथाला म्हणजे पोतीला दाखवायचा आहे. असे तुम्हाला 4 नैवेद्य घरामध्ये बनवायचे आहेत. तर नैवेद्यामध्ये काय बनवू शकता, तर बघा स्वामी महाराजांना पुरणपोळी अतिशय प्रिय आहे. तुम्ही पुरणपोळीचं जेवण सुद्धा पारायणच्या उद्यापनला सांगतेला बनवू शकता. आता पुरणपोळीचं जेवण बनवल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व पदार्थ आले, भात आला किंवा भजी वगैरे असतील, हे सर्व भाजी वगैरे सर्व त्या पुरणाच्या जेवणामध्ये येतं. आणि पुरणाचा स्वयंपाक सुद्धा दत्त महाराजांना स्वामींना विशेष असा प्रिय आहे. तर शक्य जर होत असेल ना तर तुम्ही नक्कीच ना दत्त जयंती निमित्त पारायणची सांगता करताना ह्याच्यासाठी नक्कीच तुम्ही पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक घरामध्ये बनवा. पण त्या पुरणाच्या स्वयंपाकामध्ये आपल्याला घेवड्याची भाजी, घेवड्याच्या शेंगांची भाजी, आता घेवड्याच्या शेंगा ह्या मार्केटमध्ये बाजारामध्ये असतात, तुम्ही तिथून जाऊन सुद्धा घेऊ शकता. तर घेवड्यांच्या शेंगाची भाजी ही आपल्या नैवेद्यामध्ये घ्यायचीच आहे. ही भाजी स्वामींना अतिशय प्रिय आहे. मग तुम्ही पुरणपोळीचं जरी जेवण बनवतात तुम्ही एका साईडला ही घेवड्याची भाजी सुद्धा घेऊ शकता. तर त्यानंतर सांगते, जरी तुम्हाला पुरणपोळीचं जेवण बनवणं नाही शक्य होत तर काय करा, तर साधं सोपे आपल्याला उद्यापन सांगता करायचे आहे. चपाती करा, वरण करा, भात करा आणि त्यामध्ये तुम्ही घेवड्याच्या शेंगांची भाजी घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही थोडेसे भजी करा. हे पदार्थ तुम्ही बनवू शकता नैवेद्यासाठी. तर साधा तुम्ही जेवण बनवू शकता, साधं जे वरण भात पोळी चपाती, फक्त घेवड्याच्या शेंगांची भाजी ही आपल्याला कंपल्सरी आपल्या ताटामध्ये नैवेद्यामध्ये घ्यायचीच आहे. किंवा तुम्ही हे पण बनवू शकता बघा, चपाती आणि शेवाळ्याची खीर बनवू शकता किंवा तांदळाची खीर बनवू शकता. त्यानंतर तुम्ही कांदे भजी बनवू शकता आणि घेवड्याची भाजी घेऊ शकता. असा पण नैवेद्य तुम्ही घरामध्ये बनवू शकता. पण तुम्हाला एक सांगते की पुरणपोळीचा जरी स्वयंपाक केला किंवा साधा तुम्ही भाजी चपातीचा जरी स्वयंपाक केला, दुसरा नॉर्मल असा खीर चपाती, तर त्यामध्ये आपल्याला घेवड्याच्या शेंगांची भाजी कंपल्सरी घ्यायचीच आहे. तर हे झालं नैवेद्याचं. आता नैवेद्य किती काढायचं, तर 4 नैवेद्य आपल्याला काढायचे आहेत.
पण हे नैवेद्य जेव्हा तुम्ही काढता तेव्हा ते नैवेद्य व्यवस्थित असं, जसं कसं आपण एखादी व्यक्ती आपल्या घरी जेवणासाठी बोलवतो, आपण आमंत्रण देतो आणि त्या व्यक्तीला कसं आपण भरून ताट, गच्च ताट, किंवा आपण स्वतः जेवणासाठी कसं ताट घेतो, 2 पोळ्या, भात, भाजी, चपाती, जे पण पदार्थ सगळ्या मोठ्या ताटामध्ये व्यवस्थित भरून वगैरे 4 नैवेद्य आपल्याला काढायचे आहेत. पूर्ण नैवेद्य गच्च ताट भरायचं, व्यवस्थित भरायचं आणि 4 नैवेद्याचं ताट काढायचं आहे. त्यानंतर काय करायचं तर बघा, आता आपण घरामध्ये पारायणासाठी बसलेलो आहोत, तर त्या महिलांनी हे जेवण वगैरे सगळं 12च्या आत आपल्याला करायचं आहे. हे 12च्या आत तुम्हाला सगळे पदार्थ बनवून ठेवायचे. त्यासाठी तुम्ही सकाळी लवकर उठा. त्या दिवशी ज्या दिवशी सांगताय त्या दिवशी तुम्ही पहाटे उठून जेवण वगैरे बनवा आणि त्यानंतर देवपूजा वगैरे सर्व झाल्यानंतर पहिला नैवेद्य आपल्याला आपल्या देवघरामध्ये जी आपली कुलदेवी असते ना, तिला नैवेद्य दाखवायचा आहे. तर तो नैवेद्य कसा दाखवायचा तर बघा, नैवेद्य दाखवताना, पारायणाची सांगता करताना, असे नैवेद्य दाखवताना तुम्हाला तुळशी पत्राचा वापर हा करायचा दाखवायचा आहे पारायणाच्या सांगते दिवशी आणि इतर वेळेला सुद्धा. तर त्यासाठी आपल्याला तुळशीपत्र सुद्धा लागणार आहेत. तर तुळशीपत्र तुम्हाला त्या दिवशी तोडणं जर शक्य असेल तर तोडून घ्या, नसेल शक्य तर तुम्ही मार्केटमधून आणले तरी चालेल. पण तुळशीची जी पानं असतात ती नैवेद्यावर एक एक पान ठेवायचं आणि एक पान जे असतं ते ना आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचे, सर्व मंत्र म्हणून घ्यायचे. आता नैवेद्य कसा दाखवायचा तर तुम्हाला एक सांगते की तुम्ही ते 4 नैवेद्य काढले, ते 4 नैवेद्याच्या आधी आपल्याला भरीव पाण्यानं भरून चौकोन काढायचं आहे. त्या चौकोनावर आपल्याला हे आपलं नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे. असे तुम्हाला 4 भरीव चौकोन पाण्याचे काढून घ्यायचे आणि प्रत्येक भरीव चौकोनावर ताट ठेवायचं आहे. कुळदेवीला नैवेद्य दाखवायचा प्रथम, त्यानंतर आपल्या स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला दत्त महाराजांची फोटो असेल, मूर्ती असेल तर त्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्यानंतर चौथा नैवेद्य हा ग्रंथाला, पोथीला दाखवायची आरती आणि नंतर दत्त महाराजांची आरती म्हणायची आणि त्यानंतर ते 4 नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य कसे दाखवायचा याविषयी सुद्धा सविस्तर माहिती आहे, व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तो पण तुम्ही नक्कीच बघून घ्या. तर आता तुम्हाला सांगते, हे जे 4 नैवेद्य आपण दाखवायला असतात घरामध्ये, तर ते नैवेद्य काय करायचं, ते नैवेद्य जे असतात ना ते आपण प्रत्येकानं घरातल्या प्रत्येक व्यक्तीने एक एक ताट नैवेद्याचं खाऊन टाकायचं असतं. किंवा तुम्ही प्रत्येक ताट जे असेल तुमच्या घरामध्ये जर कमी व्यक्ती असतील तर तुम्ही थोडं थोडं वाटून जर एकमेकांना खाल्लं तरी सुद्धा चालू शकतं. कारण तो नैवेद्य खूप महत्त्वाचा असतो जो आपण खायचा असतो घरातल्यांनी. तर आता हे तुम्हाला मी पारायणाच्या सांगतेविषयी सांगितलं, नैवेद्य किती दाखवायचा आणि कोणता पदार्थ घ्यायचा हे सर्व झालं. पण पारायणाच्या त्या दिवशी काय करायचं, ज्या दिवशी तुमच्या पारायणाची सांगता झालेली असते ना त्या दिवशी आपल्याला बघा, काही जण पारायणाची सांगता ज्या दिवशी करतात त्या दिवशी जोडपंसुद्धा जेवू घालतात. म्हणजे जवळपासचे 2 जोडपी बोलवतात आणि त्यांना आपल्या घरामध्ये जेवण घालतात. किंवा तुम्हाला तसं जरी नाही शक्य झालं तर तुम्ही तुमच्या दारापुढे एखादी व्यक्ती आली असेल किंवा तुमच्या जवळपासची एखादी व्यक्ती असेल की जिला तुम्हाला वाटतं, तुमची इच्छा आहे की हिला मी घरी जेवायला बोलवावं, तर तिला जरी तुम्ही तुमच्या घरी जेवणासाठी बोलवलं तरी चालेल. किंवा दारापुढे जर एखादी गरीब व्यक्ती आली आहे तिला जरी तुम्ही अन्नदान केलं तरी सुद्धा चालू शकतं. ह्याचा अर्थ एवढाच आहे की तुम्हाला जर जोडपी नाहीच मिळाली, तुम्हाला जोडपी जर घालणं शक्य नाही झालं तर तुमच्या घरातनं एखादी व्यक्ती अन्न खाऊन, म्हणजे एखाद्या व्यक्ती, भुकेली जी व्यक्ती असेल तिला आपण अन्नदान जरी केलं किंवा तिला जरी जेवू घातले 2 घास आपल्या घरातले, तरीसुद्धा ह्याचं फळसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि खूप पुण्याचं काम आहे. असं नाही की घरातून जोडपी जेवून गेली पाहिजेत. काही कारणामुळे आपल्याला जवळपास जोडपी नाही मिळत. काही वेळेला आपण काही भागात नवीन असतो की ज्या ठिकाणी आपल्याला अशी जोडपी मिळणं कठीण असतं, त्यावेळेला जरी तुम्हाला इच्छा असेल बाबा एखादी व्यक्ती आहे आपल्या ओळखीची आणि तिला घरी बोलवून पारायणाच्या उद्यापना दिवशी 2 घास खाऊ घालावे तरीसुद्धा तुम्ही ते सुद्धा करू शकता. आता त्या दिवशी दिवसभर बघा, एखादा प्राणी आला दारापुढे किंवा कुत्रं, गाई, त्यांनासुद्धा चपाती तुम्ही खाऊ घालायची आहे. जवळपास जर एखादं मंदिर असेल तर त्या मंदिराच्या बाहेर जे गोरगरीब व्यक्ती बसलेल्या असतात त्यांनासुद्धा एखादी केळी किंवा लाडवाचा प्रसाद म्हणून त्यांनासुद्धा वाटायचा आहे खायला. तुम्हाला दिवसभर तुम्हाला जेवढं दानधर्म करणं शक्य होईल तेवढं तुम्ही दानधर्म करा. कारण ह्या दिवशी तुम्हाला ह्या सेवा का सांगत आहे, कारण 7 दिवसाचं तुम्ही पारायण केलेलं आहे, सर्व गोष्टी तुमच्याकडनं झालेल्या आहेत. पण ह्या गोष्टी अन्नदान करणं किंवा भुकेल्याला मदत करणं, भुकेल्याला अन्नदान करणे किंवा गरजू व्यक्तींना आपल्याकडनं काहीतरी मदत होणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. ह्या सर्वांमुळे सुद्धा दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर नक्कीच राहतो आणि स्वामीसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात. आणि जे पण स्वामी भक्त दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुचरित्र पारायणाला बसलेले आहेत त्या सर्वांची मनोकामना विच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की कशी करायची, कोणता पदार्थ महत्त्वाचा नैवेद्यामध्ये घ्यायचा आहे, या सर्वांविषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.